नमस्कार मंडळी. तर मी इयत्ता 8वीला असताना पटवर्धन हायस्कूलला शिकत होतो आणि त्यावेळी आमचे श्रीनिवास शिंदगी सर म्हणून होते. तर त्यांनी आम्हाला माझा गाव ही ग ल ठोकळ्यांची एक कविता होती, ती आम्हाला अतिशय सुंदर रीतीने शिकवली होती. तेव्हापासनं मला ती कविता अगदी मुखोद्गत आहे आणि ती जशी त्यांनी शिकवली तसं त्या कवितेवरचं माझं जे हे होतं ते वाढत गेलं आणि ती आज मी या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. ग ल ठोकळ, गजानन लक्ष्मण ठोकळ, ठोकळ प्रकाशन पुणे यांची कविता आहे. ती त्याने 1930 साली लिहिलेली आहे. ते पहा गावचे कूस दिसतसे पुढे, परतलो किती दिवसांनी या माझ्या खेड्याकडे. फुलरली पिके चहूकडे हरभरा गहू, पाहुनी बालपण सारे लागले मला आठवू. हा हलतो डुलतो इथे जुना पिंपळ, सुरपारंब्या खेळाया करितात पाय छळसळ. ते मारुतीचे देऊळ शिवे बाहिर, करून या नवस किती वेळा वाटली खडी साखर. हा झरा अडखळे जरा ठेच लागुनी, काढले बालपण सारे मी याच्यातच डुंबुनी. ते मारुतीचे देऊळ शिवे बाहिर, करून या नवस किती वेळा वाटली खडी साखर. चरतात गुरेती या इथे उतरणी वरी, चरतात गुरेती या इथे उतरणी वरी, फिरवुनी भराभर बोटे मी घुमवू का बासरी. ते झालं. त्यानंतर ही जुनाट शाळा दिसे अजूनही खडी, खाऊनी छड्या शिकलो मी या इथेच बाराखडी. जसजसा लागलो शिकू पुढे नंतर, तसतसे लागले वाढू आमुच्यातले अंतर. दमछाक होतसे आता नौकरीमुळे, जन्मभूमीला भेटाया नाहीत पाय मोकळे. आणि शेवटी कविराज म्हणतात, त्यातल्या त्यात कधीमधी लागता सुटी, येतोच इथे भुरकाया भाकरी सवे आमटी, येतोच इथे भुरकाया भाकरी सवे आमटी.